जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, वोडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ
तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती मोरया. आज आपल्या आनंदाचा क्षण आहे. भारतवर्षात नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात आज सगळीकडे भगवान गणेशांचा आनंदोत्सव साजरा होतोय. मंगलमूर्ती भगवान गणेश प्रत्येकाला आनंद देण्यासाठी या पृथ्वीतलावरती अवतीर्ण झालेत आणि घराघरामध्ये, दारादारामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रांच्या तनमनामध्ये भगवान गणेशांचा हा आनंद ओसंडून वाहताना आपण सगळे पाहतोय. खरोखरीच भगवान गणेश हे मंगलमूर्तीच आहेत. म्हणजे मंगलमूर्ती ही संज्ञा फक्त गणेशांना लागू आहे. याचा अर्थ इतर देव मंगलमूर्ती नाही आहेत का? राम, श्रीकृष्ण किंवा देवी असेल, अन्य देवता असतील, पण त्या मंगल नाही आहेत का? त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आनंददायक असं काही वाटत नाही का? तर असं नाही. पण
भगवान गणेश यांचं वैशिष्ट्य आहे की जेणेकरून त्यांना ही मंगलमूर्ती संज्ञा त्यांनाच लागू पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण मंगलत्व समाजाला बहाल करण्याची क्षमता त्याच वेळेला प्राप्त होते ज्या वेळेला अमंगलत्व स्वीकारण्याची मानसिकता असते. आपण भगवान गणेशांच्याकडे बघा, त्यांचं डोकं असेल, त्यांचे हात असतील, त्यांचे पाय असेल, त्यांचं पोट असेल, अशा पद्धतीचा मुलगा जर उद्या तुमच्या घरात जन्माला आला तर तुम्ही वाढवाल का? हत्तीचे कान आहेत, तुटलेला दात आहे, नाकाच्या जागेवरती मोठी सोंड आहे, म्हणजे सोंड रूपाने मोठं नाक आहे, 4-4 हात आहेत, भलं मोठं फुगलेलं पोट आहे, आखुडसे पाय आहेत, छोटेसे डोळे आहेत. असा जर मुलगा उद्या तुमच्या घरात जन्माला आला तर तुम्ही वाढवाल का? एक साधं आपण आपल्या मनाला विचारूयात. आपण काय करू? असा मुलगा जर आपल्याकडे जन्माला आला तर तो समाजामध्ये दाखवण्याच्या योग्यतेचा नाही. मग आपण डॉक्टरांच्याकडे जाऊ आणि त्याला आपल्या भाषेमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करू आणि आपल्या घरामध्ये वाढवण्याच्या योग्यतेचं बनवू. एक साधं विचार ह्या. पण भगवान गणेश सृष्टीमध्ये असणारं हे सगळं अमंगलत्व स्वीकारतात आणि जगाला मंगलत्व बहाल करतात. म्हणजे अमृत प्राशन करायला सगळेच देव पुढे आले, पण विष प्राशन करायला फक्त महादेवच आले. म्हणून त्यांना महादेव म्हणतात, बाकीच्या देवतांना फक्त देव म्हणतात. पण सब देवों के बडे बाबा म्हणून भगवान कर्पूरनाथांकडेच पाहतात. का? तर सृष्टीमध्ये असणारं विष प्राशन करून सृष्टीला अमृतत्व बहाल करण्याची क्षमता ते दाखवतात. तद्वत सृष्टीमध्ये असणारे हे अमंगलत्व स्वीकारून सृष्टीला मंगलत्व प्राप्त करून देण्याची क्षमता गणेश दाखवतात. म्हणून त्यांना मंगलमूर्ती असं म्हणतात. आपण भगवान गणेशांचे चरित्र बघा. आज भगवान गणेशांचा जन्मोत्सवच आहे. थोडंसं त्यांच्या चरित्राचं अवलोकन करूयात. मला चरित्र म्हणून नाही सांगायचं, आपल्याला माहिती आहे चरित्र. ब्रह्मदेवांना निवांत असताना जांभई आली आणि त्या जांभईमधून त्यांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नावच त्यांनी जृंभासूर असं ठेवलं. दिसायला छान होता, शेंद्री वर्णाचा होता, म्हणून त्याला त्यांनी सिंदूर असं नाव ठेवलं. आणि देवाच्या पोटी जन्माला झाला म्हणून सिंदुरासूर असं नाव पडलं. पुढं त्यांनी त्याच्या कर्तृत्वाने आसूर ही पदवी प्राप्त केली, हा भाग वेगळा आहे. पण कुठलेही वडील आपल्या मुलाला राक्षस म्हणून नाव देत नाहीत. तो सिंदुरासूर आहे, म्हणजे सूर म्हणजे देव. असा असणारा सिंदुरासूर आपल्या वडिलांच्या समोर उभा राहतो. ब्रह्मदेव त्याच्याकडे पाहतात, त्याला विचारतात, तू कोण? तो म्हणतो, मी तुमचा मुलगा, आत्ताच जन्माला आलो. ब्रह्मदेव म्हटलं, कसा जन्माला आला? अहो म्हटला, तुम्ही जांभई दिली त्याच्यातनंच तर जन्माला आलो म्हटला. आणि ब्रह्मदेवाला आपला एकुलता एक मुलगा पाहिल्यानंतर इतका आनंद झाला, आपला स्वतःचा म्हणून. त्यांनी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि आपल्याजवळ होतं ते सगळं ज्ञान त्याला दिलं. पण जृंभासूर भगवंताला म्हणतो, मला असं वेगळं काहीतरी हवं आहे. भगवंत म्हटला, काय हवं आहे? त्यावेळेला जृंभासूर म्हणतो, मी ज्याला मिठी मारीन त्याचं भस्म व्हायला पाहिजे. याला आसुरी इच्छा म्हणतात. म्हणून तो असुर म्हणून ओळखला गेला. आपल्याकडे प्रेमाने मिठी मारायची पद्धत आहे, आलिंगन देण्याची पद्धत आहे.
पण मिठी मारल्यानंतर समोरच्याचं भस्म व्हावं अशी आपली इच्छा नसते ना. म्हणजे हा विचार सुद्धा आपण कधी केलेला नाहीये. हा आसुरी विचार करणारा एक होता महाभारतामध्ये. आपल्या मुलांचा अंत ज्यांनी केला त्याला मिठी मारावी आणि त्या मिठीमध्ये त्याला संपवावं अशी आसुरी इच्छा धारण करणारा आमच्याच महाभारतामध्ये एक होता. म्हणजे त्याची तुलना थोडक्यामध्ये जृंभासुराच्या बरोबर करायला हवी. ब्रह्मदेवांनी आपल्या मुलाला तो आशीर्वाद दिला आणि दिल्यानंतर मदोन्मत्त झाला थोडक्यात. आणि आता दिसेल त्याला मिठी मारायची आणि त्याला संपवायचं, हाच आसुरी इच्छा. पण पहिली मिठी मारणार कोणाला म्हणून बाहेर निघाला ब्रह्मदेवाच्याकडनं. आणि समोरनं नारद येताना पाहिले की जे त्याचे भाऊच आहेत, मोठे भाऊ म्हणा, ब्रह्मदेवाचे चिरंजीव असते. परिणाम समोर दिसणाऱ्या या व्यक्तीला आपण मिठी मारावी आणि त्याला संपवावं असा त्यांनी विचार केला आणि तो मिठी मारायला गेला. अनोळखी माणूस असा कधी कोणाला एकदम मिठी मारायला जात नसतो. हाताने नमस्कार करेल, शेकहँड करेल, हॅलो म्हणेल आपल्या भाषेमध्ये. पण असं कोणी एकदम कोणाला मिठी मारायला नाही जात. आणि नारद विचार करतात हा ना ओळखीचा पाळखीचा कोण कुठला आणि डायरेक्ट आपल्याला मिठी मारतोय. डायरेक्ट शब्द माझा आहे हा. तो सरळ येऊन आपल्याला मिठी मारतोय. ब्रह्मदेवांनी त्याला हात केला, जरा थांब, कोण तू असा एकदम मला मिठी मारायला येतोयस, कोण आहेस तू? तेव्हा तो म्हटला मी ब्रह्मदेवाचा मुलगा. नारद विचार करतात आपल्या वडिलांना हा दुसरा मुलगा कधी झाला. नारदांनी विचारलं की कधी जन्म झाला. म्हटलं आत्ताच. म्हटलं तुला एकदम अशी मिठी मारायची का वाटली? लहान आहे ना अजून, त्याला कळत नाही आहे. त्यांनी सरळ सांगितलं मी ज्याला मिठी मारीन त्याचं भस्म होईल असं मला वडिलांनी आशीर्वाद दिलाय. नारद मनात म्हणतात म्हणजे हा मला मिठी मारून मला संपवायलाच निघालाय. नारद म्हटले अरे ज्यांनी तुला हा आशीर्वाद दिला, म्हटलं तो आशीर्वाद खरा आहे का खोटा आहे हे म्हटलं हे तपासायचं असतं ना. म्हटलं हो. म्हटलं मग ज्यांनी आशीर्वाद दिला त्यांना मिठी मारून बघ ना. जर आशीर्वाद दिलेला खरा असेल तर तुला कळेल. आणि हा अर्धवटच हो, म्हणजे काय म्हणतात ना गुडघ्यात मेंदू म्हणतात तसं. विचार करण्याची क्षमता नसल्या कारणाने प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर कसा करायचा हे माहितीच नाही ना. घरामध्ये आईवडिलांच्या पैशावरती मजा मारणाऱ्या मुलांना जशा पद्धतीने गाडी चालवता येत नाही आणि मग ॲक्सिडेंट होतात, अगदी तसंच मिळालेल्या अधिकाराचा वापर कशा पद्धतीने करायचा असतो हे कुठं माहिती आहे. आणि हा आपल्या वडिलांकडेच गेला आणि वडिलांनाच मिठी मारायला निघाला. त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणतात अरे हमारी बिल्ली हमसे म्याव, हमारी बिल्ली हमसे म्याव. म्हटला तुम्ही मला आशीर्वाद दिला, आता तुम्हाला मिठी मारून बघतो तुमचं भस्म होतंय का. ब्रह्मदेव मनात म्हणतात हा मला संपवायला निघाला. आणि तिथंच त्यांनी त्याला शाप दिला की कालांतराने भगवान गणेशांच्या हस्तेच तुझा अंत होईल. आणि ब्रह्मदेव तिथून पळाले, महाविष्णूंकडे गेले. महाविष्णू विचार करतायत हा माझ्याकडे आला ह्याच्याबरोबर मी पण मरणार, म्हणून भगवान कर्पूरनाथांकडे जातात. आणि महाविष्णू या सिंदुरासुराला सांगतात, म्हणजे जृंभासुराला, अरे आम्ही दोघं जण युद्ध करण्याच्या योग्यतेचे नाही. युद्ध करायचं असेल तर म्हटलं तू ह्या कर्पूरनाथांच्या बरोबर युद्ध कर, म्हणजे तुला लढल्याचा आनंद तरी मिळेल ना. आणि आमच्या दोघांच्या पत्नीपेक्षा यांची पत्नी दिसायलाही सुंदर आहे, तीही तुला मिळेल. हा वेडाच हा भगवान कर्पूरनाथांशी लढायला जातो. ध्यानमग्न असणारे भगवान कर्पूरनाथ हा त्यांची बायको उचलतो आणि पळायला लागतो. भगवंताचे गण भगवान कर्पूरनाथांना ह्या समाधीतनं उतरवतात, तुमची बायको घेऊन तो पळतोय, जरा सावध व्हा. आणि पार्वती मातोश्रींना घेऊन चाललेला सिंदुरासूर पाहिला आणि कर्पूरनाथ त्याच्याशी लढायला जातात. पण हा लढायचं सोडून त्यांना मिठीच मारायला निघतो.
कर्पूरनाथांना कळत नाही की अरे हा आपल्याला एखादी तलवार मारेल, गदा मारेल, बाण मारेल, एखादं शस्त्र चालवेल, हे सगळं सोडून तो मिठी मारायला येतोय. त्यावेळेला ब्रह्मदेव हळूच भगवंताच्या कानात सांगतो, त्यांनी मिठी मारली की तुमचं भस्म होणार. मग कर्पूरनाथ म्हणतात की आता करू काय, हा लढायला आलाय. पण लढताना भगवान कर्पूरनाथ खाली पडतात आणि पार्वती मातोश्री आपल्याला वाचवण्यासाठी भगवान विष्णूंना हाक मारतात. याचा परिणाम भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रगट होतात आणि सिंदुरासुराला सांगतात की अरे तू महादेवांना हरवलंय हे पाहिलं कोणी, पुन्हा एकदा लढ. आता तो गर्वाने मदोन्मत्त झालाय म्हणा, तो पुन्हा कर्पूरनाथांशी लढायला जातो आणि याच्यामध्ये भगवंत त्याच्यावरती असा एखादा प्रहार करतात की ज्याच्यामुळे तो मूर्छा येऊन खाली पडतो आणि सगळेजण हसल्यानंतर आपला पराभव झालाय, आपलं तोंड दाखवायला नको म्हणून तो तिथून निघून जातो. पार्वती मातोश्री भगवान महाविष्णूंना प्रार्थना करतात, अशा दैत्यांना संपवण्यासाठी भगवंता तुम्ही अवतार घ्या. आणि भगवंत कालांतराने हिच्याच पोटी भगवान गणेश म्हणून जन्माला येतात. तो आजचा दिवस. एक साधी सोपी असणारी ही कथा आहे. आता या कथेमध्ये जर आपण पाहायला गेलो तर एक फक्त विचार करा, कपोलकल्पित कथा आहे, त्याच्यामागे काही विचार आहे. जरा बारकाईने विचार करा. सिंदुरासुराचा जो जन्म झालाय तो जांभईतून झालेला आहे. माणसाला जांभई कधी येते? एक साधं लॉजिक आहे. आपल्याला जांभई कधी येते? ज्या वेळेला आपला आळस वाढतो त्यावेळेला जांभई येते. याचा अर्थ सिंदुरासुराच्या रूपाने आळस जन्माला आला आणि तो ज्याला ज्याला मिठी मारे त्याला भस्म करायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आळस पेरायचा. त्याच्यामध्ये असणारी जी कल्पकता आहे, त्याच्यामध्ये असणारे उत्साह आहे, त्याच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा आहे, नवीन काहीतरी करावं असं वाटणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं, ही जी मानसिकता आहे, ह्या सगळ्या मानसिकतेला संपवायचं आणि त्याच्या ठिकाणी आळस जन्माला घालायचं. आज दुर्दैवाने सृष्टीमध्ये हेच घडतंय. आमच्याकडे कल्पकता भरपूर आहे, आमच्याकडे विचार भरपूर आहे, ते करण्याची ताकदही आहे, ते मी करूही शकतो आहे, याची मला पूर्ण जाणीव पण आहे. हे सगळं जरी असलं तरी एका आळसाने माणूस हे सगळं गमावून बसलाय. सगळं आयतं माझ्या हातामध्ये येत आहे. आळस आला ना, मला आयतं सगळं मिळायला लागलं. बाहेर पडलं की आयतं खायला मिळतंय, आयते कपडे मिळत आहेत, आयतं राहायला मिळतंय. नवे नवे आयत्याची सवय मला इतकी लागली आहे की माझ्यातला आळस वाढायला लागला. अहो, घराच्या खाली असणाऱ्या दुकानातनं एखादी वस्तू आणायची तरी सुद्धा माणसाला 4 पावलं चालावीशी वाटत नाहीत. गाडीला किक मारतो आणि त्या दुकानात जातो. अरे चाल ना 4 पावलं. पण त्याच्यासाठी म्हणून तो 2000 रुपये महिन्याला घालवतो आणि जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. पण 4 पावलं जर चाललास तर हे करायची गरजच नाही. आळस दिवसेंदिवस आमच्यातला हा जो वाढत चालला आहे, अनेक रोगराई जन्माला घालतोय, माणसाच्या ठिकाणी अकार्यक्षमता जन्माला घालतोय. जरा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आजची तरुण पिढी बघा, तरुण मुलं बघा, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटी भरपूर आहे, ते करू शकतात, वेगवेगळे विचार करण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. पण दुर्दैवाने त्या मोबाईलमध्ये बघत 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 तासनतास आपलं आयुष्य बर्बाद करतात. यामुळे आपला आळस वाढतोय असं त्यांना वाटत नाही. बसल्या जागेवरती त्यांना त्यांच्या आया, त्यांच्या बायका खायला आणून देतात. घरातली असणारी माणसं त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि हे मोबाईलमध्ये बघत बसलेले असतात. जाऊ दे बुवा, 4 तास तेवढेच बरे असं म्हणून आई वडील त्याच्याकडे कानाडोळा करतात. पण आपण त्याच्यातला आळस वाढवतोय असं आपल्याला वाढत नाही. हा सिंदुरासूर आज पृथ्वीतलावरती सगळ्यांना अशा मिठ्या मारून बसलेला आहे आणि या सगळ्यांना मिठ्या मारण्याचा परिणाम
मी माझी असणारी कार्यक्षमताच विसरून गेलो ना. मी काय करू शकतो? आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी हे करू शकतो. भगवान कर्पूरनाथांच्या मस्तकावरती असणारी गंगा पृथ्वीतलावरती आणायची क्षमता माझ्यात आहे. रावणासारख्या असणाऱ्या असुरांना संपवायची ताकद माझ्यामध्ये आहे. नवीन नवीन उद्योग क्षेत्र माझ्यासमोर आहेत. पण या सगळ्या क्षेत्रांकडे जाण्यासाठी जी तयारी लागते त्या तयारीलाच ह्या आळसाने मिठी मारली आहे. आणि या सगळ्याचा परिणाम आज आपण असं म्हणतो की एक काळ असा होता की जगाच्या पुढं आपली 100 पावलं होती. जग जे विचार करतं त्याच्या अगोदर 100 पावलं आपण विचार करत होतो. आज दुर्दैवाने आपण मागे राहतोय आणि लोक पुढे जात आहेत. आमच्याच जीवावरती आमचंच तत्वज्ञान, आमचेच विचार, आमच्याच ऋषीमुनींचे विचार घेऊन जग शहाणं होत आहे आणि आम्ही ओल्ड ऑर्थोडॉक्स म्हणून त्या सगळ्या गोष्टी पाठ फिरवतोय. आपण कधी याचा विचार करतो का? बुद्धीची देवता असणारे भगवान गणेश आहेत. आळसाने मिठी मारलेल्या या सगळ्या लोकांना भगवान गणेश जन्माला येतात आणि संपवतात. म्हणजे बुद्धीची देवता म्हणून गणेशांच्याकडे पाहतो आपण. ज्या वेळेला माणूस आपली बुद्धी वापरायला लागतो आणि त्या बुद्धीला वापरून ज्या वेळेला ती आपल्या देहामध्ये संचरित करून राहतो त्यावेळेला आळस हा संपतो. हा एक साधा विचार जर आपण आपल्या जीवनात पाहायला गेलो तर भगवान गणेशांचं हे चरित्र आपल्याला एक वेगळा विचार, एक वेगळी दृष्टी देऊ शकतं. भगवान गणेश आज घराघरामध्ये, दारादारामध्ये, वेगवेगळ्या मंडपांमध्ये उभे राहिलेत. पण पूर्वी मंडपातली आरास त्या मंडपाशी निगडीत असणाऱ्या मंडळातली लोक करत होती. ते स्वतः ते क्रिएटिव्हिटी जन्माला घालायचे. ते स्वतः त्यांची काय असायची कलाकृती उभी करायची आणि ती जशी होईल ना तशी ती त्यांना आनंद द्यायची. आता कसं आहे? आता बाहेरची लोक बोलवली जातात, ते सगळं उभं करतात आणि मंडळातली लोक पायावरती पाय ठेवून बसून राहिलेले असतात आणि बघत असतात. हे असं चाललंय, ते तसं चाललंय. त्याच गणेशांच्या मागे काय काय उद्योग चालतात आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. असा कुठंतरी विचार असतो का की जी बुद्धीची देवता आहे त्या बुद्धीचा कुठेतरी विनियोग, त्या बुद्धीचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून लोकांना प्रवृत्त करावं अशा दृष्टीने कुठले उपयोग किंवा उपक्रम राबवले जातात का? सिंधुरासुराला संपवण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हा आळस संपवायचा आहे मला. सृष्टीमध्ये असणाऱ्या लोकांमध्ये पसरलेला, कणाकणात पसरलेला हा आळस आपल्याला संपवायचा आहे. आणि तो संपवायचा असेल तर हा सिंधुरासूर म्हणजे हा आळस मारायलाच पाहिजे. आणि तो मारण्यासाठी आपल्याला गणेशांना जन्माला घालायलाच पाहिजे. आणि ते गणेश दुसरे तिसरे कोणी नाही आहेत. भगवान गणेश हे पृथ्वी तलावरती दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या आकाराने जन्माला आलेच नाही आहेत. ते तुमच्या रूपाने जन्माला आलेले आहेत. आनंद भगवान गणेश आपण बघा, बुद्धीची देवता, 64 कलांचा नायक असणारे गणेश आहेत. भगवान ब्रह्मदेवाने पृथ्वी जन्माला घालत असताना प्रत्येक प्राण्यांना एक विशेष गुण दिलेला आहे, गुण दिला आहे. माणूस हा एकच प्राणी असा आहे की ज्याच्यामध्ये तो सर्व गुण संपन्न आहे. जसा भगवान सर्व गुण संपन्न आहे तसा माणूसही सर्व गुण संपन्न आहे. माणसाच्या नंतर पुढचे क्रिएशन झालं नाही, हे शेवटचं क्रिएशन ब्रह्मदेवाचं. का? कारण हा एकच प्राणी असा होता की जेव्हा ब्रह्मदेवाला याला जन्माला घातल्यानंतर आनंद झाला. याला जन्माला घातल्यानंतर ज्या उद्देशाने मी प्राणी मात्र जन्माला घालत होतो तो आज माझा उद्देश सफळ झाला असं ब्रह्मदेवाला वाटलं. का? ब्रह्मदेवांनी ज्या ज्या कल्पना विचारात घेऊन प्राणी मात्र जन्माला घातलं, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये त्रुटी राहिली. पण हा एकच प्राणी असा आहे माणूस की ज्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी राहिली नाही. त्यामुळे भगवंताकडे जे आहे ते सगळं आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं भगवंताकडे आहे. अशी एकही गोष्ट नाही की जी भगवंताकडे आहे आणि आपल्याकडे नाही, किंवा
आपल्याकडे नाही आहे आणि भगवंताकडे आहे अशी एकही गोष्ट नाही आहे. भगवंत हा जर बिंब असेल तर आपण प्रतिबिंब आहोत, किंवा आपण जर बिंब असू तर भगवंत प्रतिबिंब आहे. त्यामुळे भगवंतांनी त्याच्याजवळ असणारं सगळं आपल्याला दिलं आहे. आपण त्याचा वापर करत नाही का? तर या सिंदुरासुरांनी आपल्याला मिठी मारलेली आहे. आपल्याकडे त्यांनी सगळं दिलं आहे, सगळं. त्यामुळे आपल्यातला असणारा हा सिंदुरासूर, आपल्यातला असणारा हा राक्षस संपवण्यासाठी आपल्यातलेच गणेश जागे करा. ते गणेश आपल्याच रूपाने पृथ्वीतलावरती वावरत आहेत. आपल्याच रूपाने या पृथ्वीतलावरती या राक्षसांचं खंडन करण्यासाठी म्हणून ते आलेत. लक्षात ठेवा, जन्माला घालणारे पण आपणच आहोत, वाढवणारे पण आपणच आहोत, आणि एक दिवस त्यांना संपवणारे सुद्धा आपणच आहोत. जे भगवंताचं कार्य आहे, भगवान गणेश व्यासांनी शब्द करताना आकारो वासुदेवस्यात उकारो विदुरुच्यते मकारो महादेवः ओंकाराय नमोस्तुते म्हणून ज्या गणेशांना नमस्कार केला. आकार वासुदेव म्हणजे संस्थापना करणारा, सांभाळणारा. उकारो विदुरुच्यते म्हणजे जन्माला घालणारा ब्रह्मदेव, आणि मकारो महादेव हा म्हणजे सृष्टीचा लय करणारे भगवान महादेव आपणच आहोत ना. आपणच आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आणत असतो, त्या वस्तूचं संगोपनही आपणच करत असतो, आणि त्या वस्तूला बाद झाल्यानंतरही आपण घरातनं आपणच फेकून देत असतो. दुसरं कोण करत असतं? त्या वस्तूची निर्मिती करणारीही आपणच असतो, त्याला सांभाळणारी आपणच असतो, आणि त्याचा विनाश करणारी आपणच असतो. या अर्थाने आपण स्वतः गणेश आहात, आपण स्वतः गणेश आहोत. फक्त हे कळण्यासाठी आपल्यातली असणारी ही बुद्धी जागी करा. तो बुद्धीची देवता आहे म्हटल्यानंतर आपल्यातली ही बुद्धी जागी करा. तो ज्ञानाचा दिवा आहे. स्वतः ज्ञानमोदक असणारे भगवान गणेश आहेत. हा ज्ञानाचा मोदक गणेशांनी तुमच्या हातात ठेवला आहे. त्या गणेशांच्या या ज्ञानमोदकाचं प्रशन करून आपल्यातली बुद्धी सतेज करा, आणि ह्या आळस पसरवणाऱ्या सिंदुरासुराला संपवा. बघा, हा जर आळस तुमच्या अंगातनं गेला तर उद्याचा भारत उज्ज्वल दिसेल. नवे नवे सगळं जग या भारताकडे डोळे लावून बघेल, आणि त्या भारतातला एक दिवा म्हणून तुम्ही असाल. याचा आनंद तुम्हालाही असेल. या विचाराने जर तुम्ही गणेशांच्या या चरित्राकडे बघत असाल, आणि या विचाराने जर गणेशांचं चरित्र आपल्या आई जीवनामध्ये आत्मसात करत असाल, तर गणेशांना पृथ्वीतलावरती आणण्यामध्ये अर्थ आहे. अन्यथा नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. दरवर्षी गणेशांना जन्माला घालायचं, धांगडधिंगा करायचा, हातपाय नाचवायचे, येईल ते बोलायचं, येईल तसं चालायचं, आणि आमच्याकडे म्हणतात, आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. काय मिळवलं आपण त्याच्यातनं? आपण काय साधलं त्याच्यातनं? जरा याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. हा विचार ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने गणेशांचा जन्म या पृथ्वीतलावरती झाला असं आपण म्हणू शकू. आजच्या या भागामध्ये हा विचार आपल्याला जरा चिंतनाकडे घेऊन जाईल, आणि तो विचार जर आपण खऱ्या अर्थाने चिंतनशील अवस्थेवरती नेलात तर खरंच आपल्यातला असुर आज संपेल. आज तरुण पिढी निवांत आहे म्हणून तासन तास म्हटलं झोपून राहते, जागी असते पण तरीसुद्धा झोपून राहते. याच्यामुळे आपण आपला आळस वाढवतोय असं त्यांना वाटत नाही. हांतरुणावर बसून, गाद्यांवरती बसून, झोपून, टी व्ही बघत जेवण करणं, याच्यामध्ये आपण आपला आळस वाढवतोय असं त्यांना वाटत नाही. कोण येणार आहे घरामध्ये म्हणून घरातला केर कचरा काढला जात नाही, हांतरुणाच्या घड्या केल्या जात नाहीत, घर स्वच्छ ठेवलं जात नाही. याच्यामध्ये आपण आपला आळस वाढवतोय असं त्यांना वाटत नाही, किंवा हे कुठंतरी चुकतंय असं त्यांना वाटत नाही. जरा कुठेतरी विचार करा. आणि याच्यामध्ये कोणाचा नाश होणार असेल तर सिंदुरासुराचा नाश नाही होणार. नाश होणार आहे आपला. आपल्यातल्या असणाऱ्या नवनिर्मितीचा नाश आपणच करणार. आपणच आपल्या पायावरती धोंडा ओढून घेणार आणि त्याच्याखाली आपणच संपणार.
मग आपल्याला जर स्वतःला सिद्ध करायचं असेल आणि एक आपण कोणीतरी विशेष आहोत हे जर दाखवायचं असेल तर बघा, आजच उठा, आज सिद्ध व्हा आणि आज गणेशांचा खऱ्या अर्थाने आपल्यातच जन्म करा आणि आळसाला दूर करा. पुढचा विचार उद्या बघूयात. मंगलमूर्ती मोरया.